नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल चिंचेचे पन्ह. त्यासाठी लागणारे चिंचे आम्ही 1 तास भिजत टाकलेल्या होत्या आधी. इथे मी गूळ बारीक करून घेतलेला आहे. इथे पुदिन्याची पानाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. व आपल्याला लागणार आहे मीठ, वेलची पूड. मिठाऐवजी तुम्ही काळं मीठ देखील वापरू शकता. आणि जर चिंच तुम्ही आधी भिजवलेली नसेल तर तुम्ही कोमट पाण्यात 5 ते 10 मिनिटं भिजवल्यावर चिंचेचा कोळ व्यवस्थित निघून येतो. चला चला मग आपण आता चिंचेचे पन्ह तयार करायला घेऊ. त्यासाठी भिजवलेले चिंच जे आहे ना त्याचा कोळ आधी आपण काढून घेणार आहोत. हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने कोळ व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. बघू शकता इथे चिंचेचा कोळ व्यवस्थित मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण किसलेला गूळ व ते पुदिन्याची पानांची पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे. हे मिश्रण आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहोत. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे पाणी आपण टाकून घ्यायचे आहे. नंतर परत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ. तुम्ही काळं मीठ देखील वापरू शकता इथे. वेलची पूड, व थोडासा जलजिरा पावडर, थोडीशी जलजिरा पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जलजिरा पावडर नसेल तर तुम्ही आपले जिरे देखील भाजून व त्याची पावडर बनवून ते टाकू शकता. तसेच गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. आता हे पन्ह आपण एका ग्लासमध्ये छान चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने सगळे पेस्ट ही मी आता गाळून घेतलेली आहे व इथे आपले चिंचेचे पन्ह तयार आहे.